डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगुज म्हणजे स्वसंवाद. आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन, चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज, सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय. या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव, अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा. प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे. संवाद असाही असू शकतो. आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एक तर परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी. आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत. थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक, रूपकात्मक, स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे. लेखमालेतला आजचा लेख संवाद साधनेशी. मेटॅलर्जी इंजिनिअरिंग क्षेत्रात कारकिर्दीनंतर उद्योग जगत आणि व्यवस्थापन या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवलेले, अध्यात्म विषयाचा सखोल वैज्ञानिक व्यासंग असलेले ग्रंथलेखक, अनुभवसिद्ध वक्ते, मार्गदर्शक डॉक्टर सुधीर पांडे म्हणजेच स्वामी स्वरूप स्वानंद. चांगल्या वाईट, कडू गोड अशा सर्व अनुभवातून निर्माण झालेल्या जाणीवा माणसाला सुखदुःखात नेत राहतात. साधना म्हणजे मनाचं व्यवस्थापन आणि स्वतःला ओळखण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न. साधनेचं महत्त्व सांगणारा हा लेख संवाद साधनेशी. अभिवाचन स्वामी स्वरूप स्वानंद आणि प्रज्ञा भागवत. पहाटेच्या क्षितिजावर अंधार अजून आपले अस्तित्व टिकवून होता. संपूर्ण निसर्ग मंद गारव्याच्या कुशीत स्वतःला उबदार करत होता. वातावरणातून घनीभूत झालेले दव लवलवणाऱ्या पानाच्या कडा घट्ट पकडून आपले अस्तित्व स्तब्ध करत होते. वाहणारा ओढा धुक्यांच्या लपेटीत आपली ओढ विसरून चित्ताच्या समतेत वाहत होता. पक्षी आपल्या घरट्यात स्थिर आसनात एकांत साधत होते. दूरवर पसरलेला डोंगर आपल्या उंचीतून आकाशाच्या मध्याचा शोध घेत होता. अलीकडेच विखुरलेले तुरळक अभ्र तांबूस किनार दाखवून डोंगराला अगदी बिलगून बसले होते. डोंगर पायथ्याशी बसलेला मी उषादेवीचा आणि पृथ्वी मातेचा संवाद ऐकत होतो. ससंवेद्य होतो, तटस्थ असा मी. उषादेवी प्रत्येकाच्या कानात हितगुज करत होती. पृथ्वी मातेच्या रोजच्या ब्राह्ममुहूर्तावर नियमित सुरू असणाऱ्या साधनेला प्रकाशाच्या वाटा प्रशस्त करत होत्या. इतक्या पहाटे स्वतःला आवरून बसलेले दव उषादेवीचे हितगुज ऐकून शहारले. धुक्याच्या लपेटीत अडकलेला ओढा हळूच डोकावू लागला. पक्षी जास्तच अंतर्मुख झाले. पसरलेला डोंगर आपली उंची आता जास्तच स्थिर करत होता. संपूर्ण निसर्ग आपल्या मूक, स्थिर परंतु अनाकलनीय साधनेच्या गूढ आविष्कारात अंतिम ध्येयाच्या प्रतीक्षेत होता. धुक्याने त्याचा विस्तार आता आवरता घेतला. डोंगराला बिलगून बसलेले अभ्र किरणांच्या प्रकाशाने मोहित झाले. उंचीतून आकाशाचा मध्य शोधणारा डोंगर टोकावरील ज्ञानयुक्त जाणीवेतून प्रकाशित झाला आणि तो स्वतःच मध्य आहे हे त्याला गवसले. घरट्यातील पक्षी क्षितिज विस्ताराच्या जाणीवेतून आपल्या विहंगम मार्गाने आकाशात आपल्या व्यक्तिमत्वांचा विस्तार पाहू लागले आणि पूर्वेकडे झेपावले. झुंजूमुंजूमध्ये अडकलेला निसर्ग तरतरीत झाला.
वृक्षराजींच्या नजरा अजून उंचावल्या. वाहणारा ओढा आपल्या चमकणाऱ्या वृत्तीतून अधिक प्रशस्त आणि खोली गाठू लागला. स्वतःचे परिवर्तन साधलेले स्फटिक रूप दव ज्ञानकिरणांना सप्तरंगात परावर्तित करत स्वतःचे अस्तित्व त्याच ज्ञानात विलय करू लागले. प्रत्येकाची जाणीव एकच होती. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. सुंदर अशी दैवी पहाट होती. मी माझ्या अंतरंगात स्तब्ध झालो. सप्तकिरणांच्या वलयामध्ये धुंद झालो. विविध किरणांच्या मिश्रणातून माझे रंग बेरंग झाले. शुभ्र, धवल, सफेद अशी सात्विक जाणीव माझ्या अंतर्दृष्टीच्या कक्षेत आकार घेऊ लागली. सूक्ष्मातील जाणीवा अजून सूक्ष्म झाल्या आणि आकाशातून शब्द उमटला. नचिकेता, ओळखलंस मला? अरे मीच ती तुझ्या प्रगल्भतेला जागवणारी साधना. तुला लहानपणापासून मी ओळखते. नव्हे, तुला साथ देत आले आहे. मी तर तुझी खरी सहचारिणी, खऱ्या धर्माला तुझ्यात जागवणारी सहधर्मचारिणी, विवेक स्वरूपिणी. सूक्ष्म सादाला संवादित करणारा साध अनाहूतपणे पश्यंतीमध्ये आला. खरंच तू माझी साथ केव्हापासून करत आलीस? माझ्या जीवात्म्याचा स्पंद तुझ्या धारणेतूनच बांधला गेला. या पृथ्वीवर मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा मला काहीच स्मृती नव्हती. स्मृतीचा गंधही नव्हता. नचिकेता, तू म्हणतोस ते काही अंशी बरोबर आहे. पण जीवनाचे सर्व अंशात्मक कोन कुठे ना कुठे एक होत जातातच आणि आत्ताचा दृष्टिकोन तयार होतो. माझंही स्वरूप काळानुसार बदलतं. देवी, तुझे हे बोलणे मला समजले नाही. काळ आणि तुझा संबंध, तो संबंध तर माझ्याशी आहे ग. मी काळाच्या मोजण्या आयुष्याच्या मापात मोजत जातो. माझ्या जन्मापासून हा काळ माझी सोबत करतो ग. तो कधी कधी खूप लांब जातो, दूर जातो. मी भटकतो. केव्हा केव्हा माझ्याबरोबर असतो आणि बरेचदा माझ्या मागे असतो. गतकाळात मला डांबून ठेवतो. लहानपणी नसलेल्या स्मृती काळाच्या ओघात एक एक पाऊल टाकत आता खूपच घनदाट होतात. देहबुद्धीच्या जाणीवेतला मी माझ्या विचारांनी संवादित होतो. माझ्याशी संवाद साधणारी वाणी आता अधिकच कोमल जाणवत होती. बाळानची, मी तुझ्या जाणीवांचा अभिन्न भाग आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टी आपल्या सहज गुणांचा भाग व्हावा असे वाटणे हा तुझ्या मनाचा, बुद्धीचा आचार आहे आणि ते आत्मसात करून देणे हा माझा आविष्कार आहे. तू लहान होतास ना, तेव्हा तुला प्रत्येक गोष्टीचे कुतूहल होते. ते माझे तुझ्यातील प्राथमिक स्वरूप. या कुतूहलापोटीच प्रत्येक गोष्ट तू शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामार्फत जाणीवेत आणलीस. पंचज्ञानेंद्रियांच्या या कुतूहलापोटीच तू तुझ्या सभोवतालच्या विश्वाची ओळख करून घेतलीस. तुझ्या बुद्धीमधल्या ज्ञानाच्या कक्षा स्मृतींच्या कप्प्यात विस्तारल्या गेल्या. या पंचज्ञानेंद्रियांमार्फत बहिर्मुख झालेले मन संकल्प विकल्पांच्या हिंदोळ्यावर सतत झुलत राहते आणि कुठेही सतत भरकटत राहते. नचिकेता, ते तुझी कायम फरफट करते. बुद्धीमधला पूर्वानुभव त्या मनाला सतत लगाम घालत असतो. बरोबर चूक, सत्य असत्य, ज्ञान अज्ञान,
सुखकारक, दुःखकारक अशा अनेक सूचनांनी सूचित करीत असते. हेच कुतूहल आता या अनुभवातून विवेक स्वरूप धारण करते. नचिकेता, लक्षात घे तुझे लहानपण, तुझी विद्यार्थी दशा. त्या काळात तुझ्यात रुजलेली वृत्ती, तुझ्याशी जे गोड बोलायचे, तुझी स्तुती जे करायचे, जे संगीत तू ऐकायचास, हे सर्व तुला सुखकारक वाटायचे. तेच कोणी तुला अपशब्द वापरले, तुझी निंदा केली, तर तुला त्रासदायक, दुःखकारक व्हायचे. जे कोमल मृदू असते त्याने तू संतोष पावतोस आणि कठीण गोष्टींचा तुला कंटाळा येतो, खेद होतो. मनाला गोड जाणवणाऱ्या वस्तूंचा, घटनांचा, कर्मांचा प्रेमयुक्त हव्यास वाटतो. तर वाईट, दुर्गंधयुक्त, कडू यांचा खेद, विषाद, तिरस्कार वाटतो. या सर्व अनुभवातून निर्माण झालेल्या जाणीवा तुला सुखदुःखात नेत राहतात. बुद्धी फक्त सुखाचाच विचार करत राहते. त्यामुळे तू आळशी आणि आयत्या मनोवृत्तीचा होतोस. हो देवी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. त्या माझ्या आयुष्याच्या टप्प्यावर मला पहाटे उठणे, व्यायाम करणे, नियमितपणे शाळेत जाणे, अभ्यास करणे याचा कंटाळा होता. स्वयंशिस्तच नव्हती. लहान होतो तोपर्यंत थोडे कौतुक झाले, पण याच गोष्टी मला त्रास देऊ लागल्या. आळसाचा जोरही वाढत गेला, थोडा अहंकारही होताच. आणि खरं सांगू का माते, एकदा मला फार मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले ग. सर्व मित्र पुढे गेले. मी आळशी, स्वार्थी आणि नालायक ठरलो. मला खूप विषाद झाला. पण त्याही स्थितीत माझ्या आईच्या मायेचा हात मला सावध करू लागला. वडिलांची नजर योग्य दिशा दाखवू लागली. मोठा भाऊ ध्येयाची जाणीव प्रेरित करू लागला. मी परिवर्तनाच्या अभ्यासात बुडून गेलो. व्यावहारिक जगात मी स्वतःला सिद्ध करू लागलो. माते, अभ्यासाने सर्व प्राप्त करू लागलो. काया, वाचा आणि मनाने मी प्रयत्नशील झालो. अपयशाने खचून न जाता यशस्वीतेचा मार्ग अभ्यासाने सिद्ध केला. पण माते, त्यावेळी तू कुठे होतीस? नचिकेत, तू मला विसरलास. मी होतेच, अगदी तुझ्यासोबत. तुला जी ध्येयाची जाणीव परिस्थितीने करून दिली, ध्येयाधिष्ठित तन, मन आणि बुद्धीने तू जो एकाग्रपणा दाखवलास ना आणि अभ्यास केलास, त्या अभ्यासाच्या ऊर्जेत मी होते. तुझ्यात अनेक परिवर्तने होऊ लागली. त्या परिवर्तनाच्या जाणीवेत मी होते. आणि माझे स्वरूप म्हणजे अभ्यासच. हो, पण मला कसं कळलं नाही? खरंच मला कसं कळलं नाही हे? जाऊ दे, तुला राग येईल. आपण नंतर बोलूया. त्यावेळी तुला बराच मोठा पल्ला गाठायचा होता. अजून व्यवहार पुढे न्यायचा होता. नाही, मला तुझा राग येणार नाही. आणि हो, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. मला खूप ज्ञान घ्यायचे होते. माझ्यातील जिज्ञासू वृत्तीने बरंच काही समजून घेणार होतो मी. माते, मला या जगात खूप मोठे व्हायचे आहे. जिज्ञासू वृत्ती अंगी बाणून मी बरीच पुस्तके वाचली. अगदी परदेशात जाऊन शिक्षण घेतले, मोठी डिग्री मिळवली. आता तर डॉक्टरेटही मिळवली. समाजात मला मान सन्मान मिळत होता. माझ्या विषयातला मी तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलो. माझे आप्त स्वकीय माझा मान ठेवू लागले. माझं लग्न झालं, मुलं झाली. माझा रुबाब आणि स्वतःवरचा विश्वास वाढत गेला. माझी निर्णयाची कुवत, आत्मविश्वास अधिकच पुष्ट झाला.
कंपनीमध्ये माझे सल्ले मान्य होऊ लागले. माझ्या टायची गाठ अजूनच घट्ट आणि देखणी झाली. मला जे व्हावेसे वाटत होते ते मी होत होतो. मी यशस्वी होत गेलो. मात्र माझी अभ्यासवृत्ती, जिज्ञासा कोरडी होत गेली. माझ्या परिवर्तनातून निर्माण झालेल्या वृत्तीमुळे माझे आप्तसखीय, माझे मित्र, सहकारी माझ्यापासून 2 हात लांबच राहू लागले. मला हे सर्व माहिती आहे. मी तुला आतून ओळखते. ध्येयप्राप्तीच्या नादात ध्येय कशासाठी प्राप्त करायचे हेच तू विसरलास. कुतूहल, अभ्यास आणि जिज्ञासा ही माझीच रूपे आहेत. याचा उपयोग तू फक्त व्यावहारिक जगासाठी केलास आणि केवळ या पृथ्वीवर आणि तुझ्या संकुचित विश्वात हा चालतो. ज्या ध्येयासाठी तू माझ्या या साधना स्वरूपाचा उपयोग केलास ते ध्येय तुला प्राप्त झाले. ध्येयच जर संकुचित असेल तर प्राप्तव्य तसेच असणार. ध्येयाचा विस्तार झालाच नाही. यश मिळवून तू तिथेच रमलास. वयाच्या 55व्या वर्षीसुद्धा तू त्याच व्यावहारिक कर्मात अडकला आहेस. तुझ्या वडिलकीला लोक मान देणारच ना, आणि त्याला तू भुललास. एकदा आरशासमोर उभा राहून टायची गाठ बघ आणि मोकळी कर. काय सापडते रे? विचार कर. माते, तू हे काय बोलत आहेस? मला तू संभ्रमान टाकलेस. माझे काय चुकले? मी एका स्पर्धात्मक जीवनाला सामोरा गेलो. एवढे संघर्ष पेलले. हो, एवढे करूनही माझी तगमग सुरूच आहे. मी अशांत आहे. समाधान अजून कुठेतरी लांबच आहे. एवढा मी शिकलो, अभ्यास केला. हे तपच नाही का? ही साधना काय वाया गेली? माझ्या प्रश्नाला उत्तर दे माते, उत्तर दे. आज या जीवनाच्या टप्प्यावर मला त्याची नितांत गरज आहे. अरे हो, शांत हो नची. असा विवल होऊ नकोस. तूच विचार कर. तू ज्याला तप म्हणतोस, साधना म्हणतोस, याचा अर्थ तू कधी समजावून घेतलास? अरे माझेच ते रूप आहे. माझीच ती क्रांत दशा आहे. तू माझाच उत्साह विद्ध केलास. मगाशी जे मी बोलले नाही ना, ते आता सांगते. ऐक. जिज्ञासा आणि अभ्यासाच्या धारणेतून तू व्यवहारात, प्रपंचात मोठा झालास. मान, पैसा, घरदार, संसार सुख सर्व काही मिळवलंस. पण आता थोडा अंतर्मुख हो. बघ, तुझ्या अहंकाराचे स्वरूप, आसक्तीचे स्वरूप. सर्वजण, अगदी तुझी मुलं, बायको, भाऊ, आई-वडील तुझ्यापासून 2 हात लांब राहतात. तुला घाबरतात. हे तुझ्या प्रेमाचे स्वरूप का? बघ तुझी स्वार्थी आणि संकुचित वृत्ती. किती विपरीत कल्पनांमध्ये तू अडकतोस रे. तुझ्या अंतरंगात किती असमाधान. याला तू तप म्हणतोस? साधना अशी असते का? अरे राजा, हा सर्व बहिर्मुख प्रपंच नाही का? हे गौरी, स्वरूपिणी, खरंच मी भांबावलो आहे. माझ्या आयुष्याचा मोठा कालावधी सहजपणे निघून गेला ग. माझे अहंकाराचे तथा आसक्तीचे स्वरूप माझ्याच असमाधानाला कारणीभूत ठरले. ज्याला मी समाधान समजत होतो ती साधना नव्हतीच. माते, माझे जीवन काय आहे? जीवन कसे आहे ग? आणि ते कसे हवे? या खऱ्या मूलगामी प्रश्नांवर तूच मार्गदर्शन कर. किमान पुढचे हातात असणारे आयुष्य तरी मी तुझ्या मार्गदर्शनाने व्यतीत करीन. शांत वातावरणात छोट्याशा ठिणगीच्या एका जाणीवेतून जळणारी उत्पत्ती, तिचा धूर
तिचा धूर सुद्धा त्या शांततेला एका सरळ जाणीवेतून कापत जातो आणि हलकेच आपले अस्तित्व विसरतो. संपूर्ण वातावरण दैवी सुगंधाने मोहरून जाते. निस्तब्ध वातावरण हलकेच ध्वनीत होत चालले. नचिकेता, आता खरा तू जागा झालास. उरलेल्या आयुष्याचा विचार माणसाला मृत्यूचे स्मरण करवतो. या क्षणभंगूर आयुष्याची जाणीवच माणसाला या जगाच्या भ्रांत स्थितीची कल्पना देते. आपण लहानाचे मोठे झालो, मोठ्याचे प्रौढ झालो आणि पुढे वयस्क होणार. प्रत्येक स्थितीत बदल आहे, म्हणजे पहिल्याचा विनाश आहे आणि शेवटी जे दिसते तेही निघून जाते. नाशवंत होते आणि मृत्यू पावते, म्हणजे आता जे दिसते ते कितीही सत्य वाटत असले तरी ते भ्रांत स्वरूपच नाही का? मग सत्य काय? या प्रश्नाचा शोध घेणे हे मानवी जीवनाचे खरे ध्येय आहे. मी खरा कोण? हा प्रश्न माणसाने विचारायचा आहे. तू हे आता समजू शकशील नक्की. या सुदूर अशा ध्येयप्राप्तीच्या प्रकाशात आपले जीवन व्यतीत करणे हे खरे माझे स्वरूप, ही खरी साधना. माणूस ज्ञानार्जन करतो, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वादन, गायन, नृत्य अशा विविध कला शिकतो. पण त्या सर्व त्याचा अहंकार, विविध वृत्ती आणि त्यातून निर्माण होणारे असमाधान वाढवते. त्याचाच तो बळी ठरतो. कारण ध्येय बहिर्मुख वृत्तीतून पाहिले जाते. मूळ सत्याच्या शोधात, खऱ्या निर्मात्याच्या शोधासाठी कोणी साधना करीत नाही आणि विद्या अध्यात्मविद्या न होता भाजी भाकरीची विद्या होते. अखेरीस उरते ते असमाधान, दुःख आणि अशांतता. माझे जे जिज्ञासामय स्वरूप आहे ते खरे कशासाठी माणसाने वापरले पाहिजे हे त्याला कळलेच नाही. मनुष्य जन्माची वैशिष्ट्ये त्यांनी समजवूनच घेतली नाहीत. हे शारदे, माणूस आणि पशु यातील फरक मला समजला नाही असे तूच म्हणतेस. देवी, माझी बुद्धी, विचारशक्ती, कौटुंबिक जाणीवा, समाज जाणीवा आणि कर्तृत्व यामध्ये परिवर्तन घडून आले, ही सर्व वैशिष्ट्येच नाहीत का? तसे नव्हे नचिकेता. तू मनुष्य जन्माची जी वैशिष्ट्ये आहेत त्यांचा अभ्यास केलाच नाहीस. त्या सर्व गुणांचा वापर तू फक्त देहबुद्धी स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्ती करण्यासाठी केलास. तुझी खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोगच केला नाहीस. खऱ्या ध्येयप्राप्तीसाठी गुणांचा वापर न झाल्यामुळे तू माणूस असून पशुवत जगलास. विचार कर. तुला प्रयत्नांचे स्वातंत्र्य आहे. हे प्रयत्न तू दुसऱ्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वापरलेस. तुला काळाचे भान आहे, मृत्यूची जाणीव आहे. या भीतीतून तू तुझी व्यावहारिक सुरक्षितता वाढवत गेलास. पैसा अडका, घर परिवार यातून स्वार्थी आणि खोटा अहंकार जोपासलास. विपरीत कल्पना जीवनात राबवल्यास. जिज्ञासूपणा फक्त स्वतःच्या सुखासाठी जोपासलास. मला कोणी निर्माण केले? माझे शरीर म्हणजे काय? माझ्या आत हे 4 कप्प्यातून उसळी मारणारे रक्त हा काय प्रकार आहे? माझ्यातील विविध शक्ती, मला झोपवणारा आणि जागवणारा कोण? माझ्या भोवती व्यापलेले हे तरंगणारे ब्रह्मांड कोणी निर्माण केले आणि ते कसे तोलून धरले जाते? परमाणूच्या मध्यभागी एवढा शक्तिसंचय कसा काय? हा वारा, हा अग्नी, हे पाणी, ही पृथ्वी, हे सर्व काय आहे? हा विचार तू कधीच केला नाहीस.
तुझ्या आत विविध भावना कोठून जाग्या होतात त्याचा वेध कधी तू घेतलास? तू एकच असतोस, पण सकाळचा वेगळा असतोस, दुपारचा वेगळा असतोस आणि रात्रीचा वेगळा असतोस. लहानपणचा वेगळा होतास, तरुणपणी निराळा होतास आणि प्रौढ जाणीवेत बदललेला तू तोच असतोस. माणूस असतोस, प्रेमळ असतोस, रागीट असतोस, वासनामय असतोस, राक्षसी वृत्तीचा असतोस आणि पशु पण असतोसच. तू काय व्हायचे हे तू ठरवायचे. तू तुला समजून घे. ही प्राथमिक अवस्था आहे. मिळालेल्या जीवनकाळात राक्षसी वृत्तीचा मागोवा घेत जगायचे की दैवी गुणांचा आश्रय घ्यायचा? तुला बुद्धी आहे असे तू अहंकाराने समजतोस, परंतु वापरताना मात्र फसतोस. कर्माच्या माध्यमातून तमोगुण वाढवतोस, सत्वगुण सोडून देतोस. ज्ञानप्राप्तीसाठी व्यावहारिक ज्ञान घेतोस आणि त्यातच अहंकार वृत्तीने अडकतोस. घोर अज्ञानात स्वतःलाच बुडवून टाकतोस. स्वतःमधील अज्ञानाचा प्रथम शोध घे. त्या अज्ञानाच्या शोधातूनच तुझी भ्रांती जाऊन ज्ञान उदित होईल. तेच ज्ञान आणि तू जाणून घेणारा. ज्ञाता, तुला जे जाणून घ्यायचे आहे. सोहम, ही ब्रह्म आहे, ते ज्ञेय. शेवटी ते ज्ञान या ज्ञेयात लुप्त होईल. शिल्लक राहील ते तुझे खरे स्वरूप, परब्रह्म. हे माझे खरे स्वरूप आहे. ही साधना. बाकी सर्व टप्पे आहेत, ज्याला तुम्ही कष्ट म्हणता, कुतूहल म्हणता, जिज्ञासा म्हणता, अभ्यास म्हणता. हे सरस्वते, तू म्हणतेस ते मला पटते आहे. हा मानवी जीवनाचा दृष्टिकोन मी लक्षात घेतला नाही माते. पशु का होत पनैया, नर का कछु नहीं होत. नर करणी करे तो नरका नारायण होत, असंही म्हणतात. ही नेमकी करणी, नरका नारायण होत, ही जी करणी, त्याची पद्धत काय ते तुम्हाला सांग. खरंच कृपा करून हे कृपामयी तू मला ते सांग. सूर्याची किरणे आता बरीच वर आली होती. अंधार सावल्यांमध्ये अंग चोरून बसला होता. निसर्ग किरणांच्या प्रकाशात खऱ्या अर्थाने उबदार झाला होता. दवाचे अस्तित्व विरघळले होते. वाहणारा ओढा स्पष्टतेच्या वळणावरून निसंदिग्धपणे पुढे वाहत होता. पक्षी पंखांच्या बळाने सूर्याची उंची गाठण्याचा मुक्त प्रयत्न करीत होते, पण लक्ष अजून पृथ्वीवरच शोधत होते. पसरलेल्या डोंगराला आता आपल्या उंचीची समज आली होती, पण अहंकाराचे काठिण्य जमिनीवर काळी सावली टाकत होते. हे गुरुपुत्रा, तू नेमका प्रश्न विचारलास. ही करणी म्हणजे माझे खरे स्वरूप. मी ज्ञानमय आहे, मी महेश्वरी आहे, मी जगदंबा आहे, मीच प्रकृती आहे आणि मीच मूळ माया आहे. मीच तुला तुझ्यातील मूळ ईश्वरापर्यंत घेऊन जाते, त्याचे विश्वात्मक रूप दाखवते आणि त्याच परब्रह्मात तुला विलीन करते. माझे कार्य, माझी उत्पत्ती तू समजून घे. मी स्थूलापेक्षा सूक्ष्मात अनंत आहे. मी सूक्ष्म होत जाते, तशी तशी अधिकच अनाकलनीय होत जाते आणि शेवटी त्या सूक्ष्माच्याही परे असणाऱ्या निर्गुणात विलय पावते. हे महेश्वरी आई, तू जे काही सांगत आहेस ना, ते मला समजत नाहीये, पण ते खूप आनंददायी आणि दिग्मूढ करणारे आहे. मी नेमके काय करू की तुझ्या सूक्ष्मातील स्वरूपाचे मला आकलन होईल, मी तुला समजू शकेन, असं काहीतरी सांग. बाळा,
हे गुह्य ज्ञान आहे. मी ज्या निरंजनाची अर्धांगिनी आहे त्याने मला त्याच्या योगनिद्रेत कृपांकित केले. यासाठी तुला तुझ्या जीवनाच्या ध्येयप्राप्तीशी निष्ठा ठेवावी लागेल. तुझे खरे स्वरूप जाणणे, सोहम तत्वमसी, ही धारणा स्थिर करावी लागेल. तुला मी स्थूल शरीर दिलेले आहे. हे वरवर दिसणारे शरीर. याच्या आध्यात्मिक रचनेचा तू शोध घे. तुला मिळालेली पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये यांच्या कार्यपद्धतीचा सूक्ष्मात अभ्यास कर. संवेदना अजून सूक्ष्मात तरल कशा होतात हे समजून घे. सप्तकोशांचा विचार जाणून घे. तुझे मन, तुझीच बुद्धी आणि त्यांची सूक्ष्मातून संपूर्ण स्थूलाला कार्यप्रवण करण्याची ताकद ओळख. प्रत्येक कृती घडण्याआधी आकारात जिथे येते ते चित्त ओळख. त्याची स्थिती ही तुला तुझ्या खऱ्या अस्तित्वाकडे घेऊन जाईल. तुझ्यामधील अज्ञानाचे, मी आणि माझे अशा स्वरूपातील अहंकाराचे स्वरूप समजून घे. सत्व शरीर, मन आणि बुद्धीच्या कृती जाणून घे. प्रत्येक कृतीत सत्व, रज, तम ह्या गुणांचा परिचय तुला अंतरंगातील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवील. बरोबर आहे, पण हे जगदंबे, याने मला काय मिळणार? अरे, ही तर खऱ्या साधनेची पूर्वतयारी. माझ्या अंतरंगात शिरणे म्हणजे तू तुझ्याच अंतरंगात अंतर्मुख होणे. आता तुला कळेल, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, असूया, द्वेष आदी गुणांनी तू कसा व्यापला आहेस. ही सर्व देहबुद्धी तुझे अज्ञान आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तू या देहबुद्धीच्या जाणीवेने सामोरा जातोस. त्यामुळे येणारा प्रत्येक प्रसंग तुला सुखदुःखाच्या अभिनिवेशात जाणवतो. चित्त म्हणजे मन आणि बुद्धी सतत अस्थिर आणि असमाधानी. तुझ्या पृथ्वीवरील अस्तित्वाची पहिली खूण म्हणजे तुझा श्वास. तुझे स्थूल शरीर तुला फक्त दिसते. बाकी तू सर्व न दिसणारा आणि इतरांना न कळणारा. तू इतरांना दिसतोस तो तुझ्या शरीराने आणि त्यांच्यामार्फत होणाऱ्या कर्माने. खरे कर्म सूक्ष्मातच आहे. तुझ्या श्वासावर मन आणि बुद्धी स्थिर कर. दृष्टी अंतर्मुख कर. तुझ्यात कार्य करणाऱ्या ईश्वरी शक्तींचा शोध घे. तुझ्यात निर्माण होणाऱ्या विचारांचा, त्यांच्या मुळातील उन्मेषांचा वेध घे. ते उन्मेष आकारात कसे येतात हे शोध. तुझ्या नकळत कार्य करणाऱ्या विविध शक्तींचा ऊर्जास्त्रोत तुझ्या मूलाधारापासून पुढे कसा कार्यप्रवण होत जातो याचाही वेध घे. तुझ्यामधील गणेशाचे स्वरूप आणि माझे स्वरूप ससंवेद्य कर. जगदंबा, माया, शारदा, गौरी, सरस्वती यांच्या सूक्ष्म जाणीवा तुला अध्यात्मज्ञानाच्या प्रकाशाकडे पांथस्थ करतील. तू म्हणजे तू नसून एक जीवात्मा आहेस, जो प्रारब्ध संचित आणि क्रियमाणातून स्वतःच्या शांत रूपात भ्रमित होत असतो. या जीवात्म्यालाच त्याच्या अनंत अशा आत्मरूपात स्थापन करणे हीच साधना आहे. हेच माझे कार्यस्वरूप होय. आई जगदंबे, तुझे हे कार्यस्वरूप व तसेही असणारे वेगळे स्वरूप माझ्या आतमध्येच दडलेले आहे. हे मला माहीत नव्हते. हे एवढे सगळे ध्येय मला प्राप्त होईल, मी हे करू शकेन. हो, का नाही? हे पुत्रा, तू मुमुक्षु हो, पुढे साधक हो. सिद्ध तर मीच तुला करणार आहे. तू जर हे ज्ञानप्राप्तीचे साधन अनुभवात आणलेस तर मीच तुझे प्रारब्ध बदलवेन. हे माझे तुला
वचन आहे. हे माते, थोडक्यात मी या जीवनाला कसा सामोरा जाऊ, प्रपंच कसा करू, हे तर तू मला सांग. सांगते. तू तुझ्या व्यावहारिक जीवनात जसा मोठा झालास ना, अगदी त्याच पद्धतीने. तो अभ्यास बहिर्मुख मार्गाने केलास. ही साधना अंतर्मुख मार्गाने प्रवाहित होणारी आहे. तो अभ्यास देहबुद्धीच्या प्रांगणातला. ही साधना आत्मबुद्धीच्या स्थिरतेची. साधनेसाठी सुद्धा ध्येयासक्ती लागते. श्रवण, मनन आणि चिंतन यांची खोली एखाद्या शास्त्रज्ञासारखी लागते. निदिध्यास लागतो. सर्वस्व समर्पणाची तयारी लागते. अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या आहे आणि ते आपल्या स्वतःच्या शोधाचे, आपल्या आतमध्ये कार्य करणाऱ्या शक्तींना जाणण्याचे, तसेच या शक्तींना अलिप्तपणे चेतना देणाऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञानशास्त्र आहे. शास्त्र असल्याने प्रयोगातून अनुभूती घ्यावीच लागते. प्रयोग समजून करावा लागतो. या कारणाने आत्मज्ञानी गुरूची गरज असतेच असते. आता प्रयोग बघ. साहित्य हे परमेश्वराने दिलेलेच आहे, म्हणजे आपले शरीर, मन, बुद्धी आणि प्राण. पदार्थ आपले जीवन. प्रयोगशाळा आपले आतील आणि बाहेरील विश्व. साध्य मी ब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म. खरोखर हिंमत असेल ना तर करून बघ. नुसत्या वल्गना नकोत. नुसती जिज्ञासा नको. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तू सुरुवात तर कर. मी प्रकृती माता तुझ्या पाठीशी आहेच. तू चालत राहा. आता माझ्या मनाने आतून चांगलीच उभारी घेतली आहे. जीवन जगण्याचे उद्दिष्ट स्पष्ट झाले. पण जीवनाला सामोरे जाण्याच्या प्रश्नाला उत्तर मातेने दिले नाही असे वाटले. मी निश्चय केला, हे उत्तर मीच शोधून काढेन. प्रपंच परमार्थमय कसा करायचा, 24 तासाचे जीवन परिवर्तनासाठी कसे वापरायचे, आणि पुढच्याच वळणावर मला उत्तर सापडले. मला कर्म तर जन्मापासून करावेच लागणार ना. मग ते कर्म माझ्या मानसिकतेतून करण्यापेक्षा ईश्वराच्या मानसिकतेतून केले तर. माझ्यामध्ये प्रेम, भक्ती हे ईश्वर दत्त आहेच. मग हे प्रेम आसक्तीविरहित निरपेक्षपणे केले तर. मला बुद्धी प्रकृती मातेनेच प्रदान केली आहे. मी तिचे सूक्ष्म अवलोकन करत करत तिच्याच अनंत स्वरूपाचे ज्ञान मिळवले तर मी त्या निरंजनापर्यंत नक्कीच पोहोचे, ज्याचे नाम आहे सोहम. हे माते, तुझ्या या संवादातून माझे जीवन तरतरून मोहरून उठत आहे. काळाच्या गतीवर ईश्वर चिंतनाचा ताल मी साधण्याचा प्रयत्न करीन. हे अवघड असते. रोज होणारा सूर्योदय प्रत्येकाची नियती जणू आपल्या किरणांनी उलगडून प्रत्येकापर्यंत पोचती करत असतो. नियतीने बांधलेले प्रारब्ध दैवी किरणांच्या बांधणीतून हर एक क्षणाचा ग्रास घेत असते. मला कळलेच नाही. या हर एक क्षणात तो माझ्याशी संवाद साधत होता आणि मी माझ्याच सुखदुःखांच्या जाणीवेत. मला हे त्रस्तपणे पाहता येत नव्हतं. दवबिंदू सुद्धा त्याच्या स्पर्शाने सप्तरंगात परावर्तित होतात. त्या दवाची शुद्धता मला प्राप्त झाली नव्हती. हे ईश्वरा,
माझ्यातील परिवर्तन तुझ्या ज्ञानमय प्रकाशाने संपादित होऊ दे. माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सूर्योदयाच्या शलाका तुझ्या विशालतेच्या प्रांगणाचा परिस्पर्श माझ्या जाणीवेत येऊ दे. माझ्या हर एक क्षणात तुझ्या जाणीवांची किनार मला मिळू दे. तुझे चिंतन हीच माझी भूक असू दे. मी तुला माझ्या पंचज्ञानेंद्रियांमार्फत सगुणात बघेन. बुद्धीच्या आधारे तुला निर्गुण स्वरूपात नक्कीच ओळखेन. माझ्या साधनेचा मार्ग तूच प्रशस्त कर. तुझ्या कृपेच्या प्रतीक्षेत माझ्या पुढे येणाऱ्या जीवनकालात मी समर्पित आहे. तुझाच असावा असे वाटणारा मी एक साधक आहे आणि तू माझी साधना आहे.